नाही, पण याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जे कारण सांगितलं गेलं आत्ता, दर खेपेला कारणं सांगितली जातात आणि काहीतरी निमित्त शोधली जातात. ह्या खेपेला असं आहे की विकासाचा निधीच मिळत नाही. तर याबद्दलची काय स्थिती आहे? तुम्ही विरोधी पक्षातले खासदार आहात, काय आहे विकास निधीच्या बद्दलचं वास्तव? याच्यात आम्हाला खासदार म्हणून जो खासदार निधी मिळतो, ज्याला आपण त्यांच्या ह्याच्यात MP लॅड म्हणतात, MP लोकल डेव्हलपमेंट काहीतरी एरिया डेव्हलपमेंट, तो फंड आहे. तर 5 कोटी रुपये वर्षाला मिळतात. त्याच्यातून 10 लाख रुपये आमचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस म्हणून कापल्या जातात. 4,90,00,000 कामं सुचवायचे आणि ते करून घ्यायचे, एवढा निधी आम्हाला मिळतो. आणि काही जिल्हा नियोजनांमधून जे पैसे खासदारांना मिळतात, तर ते आता एकदम बंद झालेले, ते मिळत नाहीत. विरोधकांना द्यायचे नाही असं ठरवलंय असं ते सांगतात आणि देत नाहीत. दुसरं काय म्हणून. पण जी आकडेवारी बाहेर आली त्यानुसार प्रत्येकाला 18 कोटी 14 कोटी त्याच्यातले खर्च काही टक्केच खर्च झालेले होते. आणि त्याचं कारण ओमराजेंकडून वेगळं देण्यात आलं असं काही नसतं. 1 लाख पर बूथ असतं. हे नेमकं काय आहे? कशा पद्धतीचं हे वापर तुम्हाला करायचं? नाही, आता ह्याच्यात जे आहे ते असं आहे की 5 कोटी वर्षाला मिळतात. ते कॅरी फॉरवर्ड होतात. समजा लॅप्स होत नाही तो निधी. मागच्या खासदाराचा जर शिल्लक असेल तर तो यावेळेस खासदार म्हणून आपण खर्च करू शकतो. तो कुणाचा वैयक्तिक निधी नाही आहे, तो खासदारांचा निधी आहे आणि त्या मतदारसंघापुरता आहे. आता फक्त विषय असा आहे की काम जेव्हा आपण सुचवतो त्याच्यानंतर त्याचं प्रशासकीय मान्यता होती, त्याच्यानंतर वर्क ऑर्डर होती, याच्यात काही काळ जातो. आणि मग ते काम होताना, ते पूर्ण करताना जो वेळ लागतो, अवधी लागतो, तो जर आपण गृहीत धरला तर 7, 8, 10 महिने एका कामाला लागायला पाहिजे, असं एक सर्वसामान्यपणे आपण पाहतो. परंतु मध्येच निवडणुका आल्या, आचारसंहिता आली, काम थोडं लांबलं, प्रशासकीय मान्यता मिळायलाच उशीर झाला 2 महिने, नंतर पुढचं सगळं परत लांबत गेलं. याच्यात काही होतं. आणि पूर्वी असं होतं की जेव्हा खासदारांनी सुचवलं, जर मी एजन्सी जिल्हा परिषद दिली तर जिल्हा परिषदेकडे पैसे वर्ग होत होते आणि जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा जिल्हा परिषदेकडून ते पैसे त्या माणसाला किंवा कॉन्ट्रॅक्टरला मिळत होते. परंतु आता बदल असा केला की एक साक्षी पोर्टल म्हणून एक पोर्टल केंद्र सरकारने डेव्हलप केलं. त्याच्यात काम सुचवायचं, ते कलेक्टरनी प्रशासकीय मान्यता दिल्यावर त्यांची मंजुरी आल्यानंतर ते जे पैसे त्या कॉन्ट्रॅक्टरला मिळणार आहे ते डायरेक्ट त्या कॉन्ट्रॅक्टरला मिळतात काम पूर्ण झाल्यावर. तर त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरनी काम पूर्ण नाही केलं तोपर्यंत ते पैसे अखर्चित असे दिसतात. कामं चालू असतात, थोडं काही राहिलं असेल तरीसुद्धा ते. आता आमच्याकडून सर्वसामान्यपणे खासदारांकडून वर्षाचे 5 कोटी रुपये खर्च करायला किती वेळ लागतो? एकेका गावाला 10-10 लाख रुपये दिले म्हटले तरी एक 10 गावांना दिले तर 1 कोटी संपतात. आमचे पत्र संपून जातात, पैसे आमच्याकडचा निधी आम्ही पत्र दिलेला संपून जातो. परंतु जे प्रशासकीय गोष्टी होतात त्याच्यामुळे ते दिसताना तसं दिसतंय की खर्चच झाला नाही. मग तुम्हाला माहीत नसेल की तुम्ही जसं हे पाहता तसं सर्वसामान्य लोक सुद्धा हे पाहतात आणि आम्हाला ट्रोल करतात, याला खासदार निधी सुद्धा खर्च करता येत नाही, इतका नालायक खासदार आहे असं सुद्धा लिहून लिहितात खाली. ते आता प्रत्येक माणूस प्रत्येकाला सांगू शकत नाही या गोष्टी. राजाभाऊ, खरं तर 17 आणि 18 जून या 2 दिवस प्रचंड घडामोडी घडत होत्या. 17ला ती एक पत्रकार परिषद झाली दिल्लीत, ज्यात तुम्ही दिसला. तुम्हाला तुमच्या पक्षप्रमुखांचा किंवा आदित्य ठाकरेंचा फोन आला त्यानंतर किंवा 18 तारखेनंतर? काय म्हणाले ते तुम्हाला? नाही, काही नाही. उद्धव साहेबांचा मला पत्रकार परिषद झाल्याच फोन आला. तर मला म्हणे तुमचं अभिनंदन. तर मी म्हटलो कशाबद्दलचं? तर त्यांनी सांगितलं की तुम्ही जो निर्णय घेतला त्याच्याबद्दल मी वैयक्तिक तुमचे अभिनंदन करतो. म्हटलं माझं कर्तव्य आहे, तुम्ही अभिनंदन करायची मला आवश्यकता नाही. तर म्हणे अभिनंदन का करायचं? म्हणजे माझं लॉजिक असं आहे की त्या पक्षाने मला आमदार केलं, 19 साली मला पुन्हा तिकीट दिलं, मी कमी पडलो, मी निवडून नाही येऊ शकलो, मी 2000 मतांनी पराभूत झालो 19 साली. आणि तरीसुद्धा 24 साली मला न मागता जर लोकसभेची उमेदवारी दिली
तर मग अजून मी काय अपेक्षा केली पाहिजे? त्यांनी मला आभार मानायचं, अभिनंदन किंवा आभार मानायचं मला अपेक्षा अजिबात नाही. राजेभाऊ, बोलताना तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आणि त्या दिवशी पत्रकार परिषदेत सुद्धा 2 वेळा तुम्ही तुमचे डोळे रुमालाने पुसल्याचं आम्ही पाहिलं. काय घडलं त्या पत्रकार परिषदेत की तुम्ही इतके भावूक झालात? आणि ठाकरे, उद्धव ठाकरे तुमच्यासाठी काय आहेत, शिवसेना तुमच्यासाठी काय? नाही, हे पहा, मला तेव्हा सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला उभं राहायचं आहे, म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांनी, मित्रांनी किंवा सगळ्यांनी, की 14 साली जेव्हा ठरलं उभं राहायचं तेव्हा दरवाजा तेवढाच होता माझ्यासाठी. त्यांनी मला उमेदवारी दिली, मला काही विचारलं नाही. मला फक्त तेव्हा त्यांनी उमेदवारी देताना AB फॉर्म